हाय टू ऑल. तर आज आमचा गोवा डेचा दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवशी आमचा प्लॅन होता पंजिम सिटी प्लस इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च, फाउंटेन्स स्ट्रीट, गोवा पंजिम अँड मिरामेर बीच हे 3-4 स्पॉट आम्हाला करायचे होते. त्याप्रमाणे आम्ही सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून आमचा ब्रेकफास्ट इन्क्लूड होता आम्ही जिथे स्टे केला होता तिथे. त्याच्यानुसार आम्ही ब्रेकफास्ट केला आणि निघालो गोवा सिटी पंजिम सिटीला. आणि पंजिम सिटीमध्ये जाताना हे रस्ते पाहत असाल तुम्ही, व्ह्यू इतका सुंदर आहे. सर्व म्हणजे पाणी, झाडं आणि उंच उंच नारळाची झाडं, हा जो व्ह्यू आहे इतका छान सुंदर दिसत होता. तर हा प्रवास कधी संपला आम्हाला समजलंच नाही आणि आम्ही पोचलो पंजिम सिटीमध्ये. आणि पंजिम सिटीमध्ये जात असतानाचे जे रोड आहे तो एकदम व्यवस्थित होता, त्यामुळे काही प्रॉब्लेम आलेला नाही. मांडवा नदीच्या काठावर वसलेले हे शहर म्हणजे एक इतिहास आहे आणि पोर्तुगीज काळात इथं सुंदर वसाहती तयार झाल्या आहेत. आणि इथे कसं पांढऱ्या शुभ्र रंगातलं एक चर्च आहे, व्हाईट चर्च म्हणून ओळखलं जातं आणि हे पंजिमचं प्रतीक आहे. आणि इथे संध्याकाळचं क्रूज लोकनृत्य वगैरे फेमस आहे. आणि पंजिमला इथे मस्त अशा कॅफे बेकरीसाठी पण हे फेमस आहे पंजिम शहर. त्यानंतर मी तुम्हाला जसं म्हटलं की आवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च, सिम्पल व्हाईट चर्च म्हटलं तरी चालेल, तिथे आम्ही पोहोचलो. आणि हे गोव्यातलं एक प्रमुख धार्मिक स्थळ असून पंजिम शहराचं प्रतीक आहे. आणि इथे कसं पांढरे शुभ्र इमारती म्हणजे पांढऱ्या शुभ्र इमारत समोर मोठी पायरींचं रांग जी खूप आकर्षक दिसते या ज्या चर्चला. आणि चर्चमध्ये सर्वात मोठा बेल टॉवर म्हणजे घंटाघर आहे आणि या गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचं घंटाघर मानलं जातं. हे जे चर्च आहे ते मदर ऑफ मेरी यांना समर्पित केलेलं आहे. आणि इथे कसं भरपूर साऱ्या मूव्हींचं शूटिंग झालेलं आहे. म्हणजे हे एक इंस्टाग्रामेबल किंवा मूवी शूटिंगसाठी हे फेमस असलेलं स्पॉट आहे. आणि इथे भरपूर सारे मूवीचं शूटिंग झालेलं आहे, जसं की जोस, नंतर मलंग, सिम्बा, आशिकी 2, अशा भरपूर साऱ्या इवन बागी 2चंही शूटिंग इथे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे स्पॉट पाहून झाला की आम्ही पोचलो आमचा सेकंड पॉईंट फाउंटानेस. हे जे फाउंटानेस आहे हे पंजिम म्हणजे पणजी गोव्यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर इंस्टाग्रामेबल ठिकाण मानलं जातं. इथे कसं लाल स्टाईलची छप्पर, रंगीत घरे, त्यांनी तयार केलेले म्हणजे बाल्कनी वगैरे आहेत त्या एकदम छान आहेत. आणि कसं एका साईडून येणारा तो लाईट आणि बॅकलाईट प्रकाश, तो रस्त्याच्या पायऱ्यांनी जाणारा तो व्ह्यू इतका सुंदर आहे. रंगीत दरवाजे, खिडक्या, बाल्कनीवरील सजावट आहे, ह्यासाठी हे फाउंटानेस फेमस आहेत. आणि ह्या इथे फेमस कॅफेटेरियासुद्धा आहेत. इथे कॅफेमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि कशा पद्धतीने त्यांचं ते कल्चर वगैरे आहे, पोर्तुगीज भाषा वगैरे बोलली जाते थोडीफार, ते सगळं त्यांचं पाहू शकता आणि इथला तुम्ही तो आनंद घेऊ शकता. मी इथे फिरतच होतो तोपर्यंत एक काका आले आणि त्यांनी आम्हाला मिरामेर बीचवरती जे डॉल्फिन बोटचे ॲडव्हेंचर क्रूज जे असते त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आणि आम्हाला सांगितलं की या टाईमला वगैरे सुरू राहील, तिथे फार गर्दी राहते, तुम्ही तो एन्जॉय करू शकता, डॉल्फिन बोट घेऊ शकता. आणि आम्ही आम्ही गेलो तेव्हा इथे गरमी होती, तर आम्ही विचार केला चला आपण डॉल्फिन बोट ॲडव्हेंचरचा जो अनुभव आहे तो घेऊ. आम्ही इथला फाउंटेनेस पाहून झाल्यानंतर आम्ही थर्ड आमचा जो प्लॅन होता मिरामेर बीचला जाण्याचाच होता.
फायनली आम्ही पोहोचलो मिरामेर बीच डॉल्फिन बोट ॲडव्हेंचर करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता. आम्हाला डॉल्फिन बोट ॲडव्हेंचरसाठी त्यांनी 500 पर पर्सन सांगितले होते 1 आवरसाठी. पण आमच्याकडून आय थिंक 350 रुपये घेतले होते पर पर्सन. आणि ते म्हणतात 1 आवर्स, पण जर सपोज तुमच्याकडे टाईम लिमिट असेल तर ह्याला ॲक्च्युली आम्हाला 2 तास ते 2.5 तास लागले. म्हणजे एकदा आतमध्ये गेल्यानंतर ते डॉल्फिन शोधत असतात, कोणत्या साईडला दिसतात त्याच्यानुसार ते बोट जिथे डॉल्फिन दिसतात तिथेपर्यंत येतात. आणि आम्हाला 2.5 ते 3 तास म्हटलं तर लागले. आणि आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आम्हाला डॉल्फिन नाही, फक्त 1 ते 2 डॉल्फिन नॉर्मली दिसले. पण बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या एकदम छान होतात. म्हणजे डान्स वगैरे आणि रिलॅक्स आणि एकदम छान सुंदर. आणि म्हणजे आम्ही ही जी बोट घेतली ॲडव्हेंचर बोट, म्हणजे आम्हाला छान वाटलं. म्हणजे याचा आम्हाला पछतावा नाही झाला, कारण बराच वेळ आणि व्यवस्थित गेला आणि श्रीशानेही फार एन्जॉय केलं. आणि तुम्ही जर साऊथ गोवामध्ये असाल आणि म्हणजे नॉर्थ गोवामधले जे पॉईंट आहेत म्हणजे सन लॉरेन्स चर्च, म्हणजे त्या साईडून जावं लागतं नॉर्थ गोवामधून, किंवा हसीना मांजाएकीचं जिचं शूटिंग झालं होतं ते घर, अनुपम खेर सरांचा बंगला, आणि म्हणजे तिथे अगोटा जेल आहे ते आता म्युझियममध्ये कन्वर्ट झालं आहे. आणि अगोटा फोर्ट आहे, दिल चाहता है पिक्चरचं जे शूटिंग वगैरे झालं ते जे पॉईंट आहे ते आम्हाला या बोट ॲडव्हेंचरमधून त्यांनी पॉईंट सांगितले होते की हे तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे आम्ही तो शांत किनारा आणि म्हणजे छान एकदम सुंदर समुद्रकिनारा आहे इथे. आणि पर्यटकांचा खास आकर्षण म्हणजे काय आहे इथे शांत वातावरण. आणि हे पणजीपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि म्हणजे इतकं सुंदर आहे इथे. डॉल्फिन स्पॉटसाठी खास नंतर चहा, थंड प्यायचं असेल काहीतरी किंवा फळे वगैरे असतील त्याचे स्टॉल असतात. आणि तुम्ही जर या बोटमध्ये जाणार असाल तर तुम्ही लहान मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी खायचे पदार्थ कॅरी करू शकता. या बोटमध्ये पण ठेवलेले असतात, पण त्याचे चार्ज थोडा एक्स्ट्रा राहतात. त्यापेक्षा आपण आपले स्वतःचे घेऊन जायचे आणि ते मस्त एन्जॉय करायचा.
तो सगले बोट जो चर्च जो दिख रहा है सेंट लॉरेंस चर्च, चर्च के नीचे जो बंगला जो दिख रहा है चीनी गस्तर का बंगला है। जहाँ पे हसीना मान जाएगी पिक्चर की शूटिंग में थी, उसमें जो अनुपम खेर का बंगला दिखाया गया तो यही बंगला है, हसीना मान जाएगी वहाँ पे शूट हुई थी। बोर्ड के राइट में देखिए अगली तरफ ये जो व्हाइट कलर में पुराना घर जो दिख रहा है ये गोवा का पुराना सेंट्रल जेल है, अगोड़ा जेल। फिलहाल इसको भी रिनोवेट किया गया और यहाँ पे भी म्यूजियम बना है। जेल के ऊपर फोर्ट है, अगोड़ा फोर्ट, वहाँ पे दिल चाहता है पिक्चर की शूटिंग हुई थी। और ऊपर जो व्हाइट कलर में जो दिख रहा है लाइट हाउस है, पुराना लाइट हाउस। ऐसे बोर्ड के लेफ्ट साइड में देखिए पहाड़ पे एक काबू पैलेस है और अभी का गवर्नर हाउस, राजभवन एक गवर्नर। नाही माग इथं बसलोय तू अभी किधर आएगा मालूम नहीं, किधर रहता है ना इधर भी आ सकता है, इधर भी आ सकता है, अभी बोल नहीं सकते किधर आएगा। इधर मिलता है उधर मिलेगा, अंदर है तो कैसे पता चलेगा। आपण तिकडे निघायचं, सगळे इकडे बघायचे तिकडे निघायचं। मगाशी मी म्हणतो ना फेस झाला बहुतेक तेव्हा म्हणजे तिथं त्याचंच असतं उडी मारलेली। अरे ते एक असे 4 लई डॉल्फिन पाहिजे, एक डॉल्फिनसाठी एवढं कुठे नसतं, 5-7 पाहिजे तशा एक डॉल्फिनचं माझं श्री गेला असेल तर किती स्पीडमध्ये पोहतो। बेबी आहे ना ते नाही ना ते हे मस्ती हां धडकले का बराच वेळ फिरून झाल्यानंतर आम्हाला 1 ते 2 डॉल्फिन दिसले आणि नॉर्मली दिसले का आणि खूप दूर होते ते, त्यांना काही फोटोशूट व्हिडिओ करताना आम्ही खूप अचानक दिसले आणि नॉर्मलीच दिसले, जास्त काही नव्हतं। पण आम्ही खूप बराच वेळ त्या डॉल्फिनची खूप फिरत होतो, बरेच जण फिरत होते, छोट्या बोटी पण होत्या त्या म्हणजे भीती वाटत होती मोठ्या इतक्या लाटांमध्ये त्या एक साईडला जायच्या की बाकी आता ठीक आहे असंच वाटत होतं, त्यांची भीती आम्हाला जास्त वाटत होती। ते लय आपल्यापासून लांब जातं, एकदम छोटंसं आहे, तेवढंच असतं हे
तो हा तो छोटासा आहे तो एकदम उधर लेके चल लय वरती येत नाही आहे एकदा श्री श्री जवळ यायला पाहिजे. आता आम्ही येत होतो रिटर्न आणि येते वेळेस श्रेषाची जाताना थोडीशी झोप वगैरे झाली, त्याच्यामुळे येताना ती एकदम फ्रेश होती. आणि ह्या बोटमध्ये मस्त त्यांनी सॉन्ग DJ वगैरे लावले होते आणि वेगवेगळ्या कंट्रीची लोकं आली होती, वेगवेगळे सॉन्ग त्याच्यावरती डान्स, आणि ते डान्स पाहून श्रेषाही खूप एन्जॉय करत होती. आणि हे 2-3 तास कसे गेले, कसे निघून गेले हेही समजलं नाही. आणि खूप छान ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होती ही, म्हणजे खूप आवडली. तुम्ही कधी तिथे गेला तर नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही आवडेल. अशा प्रकारे हे आमचं रिटर्न आम्ही निघालो. आणि तर अशा पद्धतीने गोवा डे 2 आम्ही एन्जॉय केला आणि मी तुमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, हे पूर्ण इन्फॉर्मेशन कशी वाटली, तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे नक्की सांगा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा पार्ट 2च असेल, डे 2चाच आहे आमचा. आणि आम्ही याच्यानंतर बागा बीचला वगैरे गेलतो, ते पूर्ण शूट नाही केलं कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल. त्यामुळे मग व्हिडिओ मी इथेच स्टॉप केला आहे. आणि पुढची जी इन्फॉर्मेशन आहे ती मी पार्ट 2मध्ये देते. आणि आम्ही कशा पद्धतीने तिथे पोचलो, काय काय केलं, कसं काय खाल्लं, काय नवीन पाहिलं, या गोष्टी मी त्याच्यामध्ये सर्व तुमच्याशी शेअर करेल. तुम्हाला मी ज्याप्रमाणे म्हटले इथे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातून आलेले लोक होती आणि बरेच डान्स करत होते. त्यांनी इतके छान डान्स केले. यांच्या डान्समुळे आम्हाला हा प्रवास कसा संपला समजला नाही. खूप छान डान्स, म्हणजे प्रॉपर डान्सर होते आणि ते बराच वेळ डान्स करत होते आणि खूप एन्जॉय करत होते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण एन्जॉय करत होते. तर हा एकदम छान प्रवास झाला. सो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. तोपर्यंत बाय.